हरिओम. प्रवचन क्रमांक 41. कर्मयोग, अध्याय 3, ओवी 210 ते 215. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. गीता श्लोक क्रमांक 34. इंद्रिय. इंद्रियांच्या विषयामध्ये राग द्वेष मूलतःच व्यवस्थितपणे भरलेले असतात. त्यांच्या आहारी जाऊ नये, कारण ते आपल्या मार्गातील विघ्ने आहेत. भावार्थ दीपिका, ओवी क्रमांक 210. एरवी इंद्रियांच्या अर्था सारिखा विशो पोखिता, संतोषू कीर चित्ता अपजेल. ओवी क्रमांक 211. परितो संवचोराचा सांगा तू, जैसा नावेक स्वस्थू, जव नगराचा प्रांतू सांडिजेना. इंद्रियांना आवडतील अशा भौतिक उपभोगमय विषयांप्रमाणे जर आपण वर्तन करायला लागलो तर त्यामुळे मन खुश राहील हे सत्य आहे. परंतु मनाचे हे खुश होणे म्हणजे गावची सीमा ओलांडीपर्यंत शांत राहणाऱ्या सभ्य दिसणाऱ्या चोरासारखे आहे. आपण काही एक वस्तू खरेदी करायला जातो. तेथे आपल्याला पाहिजे असलेल्या वस्तूला अनेक पर्याय असतात. आपल्याला एकापेक्षा जास्त पर्याय आवडतात, परंतु त्यापैकी फक्त एकच पर्याय आपण निवडतो आणि खरेदी करतो. तेथून बाहेर येताना उर्वरित पर्यायही घ्यावेत असे आपल्याला वाटते. हा विचार सतावू लागतो. हा विचार जेथे सतावू लागतो त्यालाच मन असे म्हणतात. अशा प्रकारे मनाचा जन्मच भौतिक वस्तुजगताच्या उपभोगमय लालसेमधून झाला आहे. आपल्या मुलाने काही हट्ट केला आणि जर तो आपण पुरवला तर आपले अपत्य खुश होते. याचप्रमाणे मनात असलेला विचार जर आपण अंमलात आणला तर मनाला हवा असलेला उपभोग आपण घेतल्यामुळे मन त्यासाठी शांत होते, ते खुश होते. माऊलींनी येथे जो दृष्टांत दिला आहे तो त्यांच्या काळातील आहे. त्या काळी प्रवासाला जायचे म्हणजे सर्वसामान्यांना फक्त पायीच जावे लागे. बैलगाडी फक्त श्रीमंतांनाच परवडण्यासारखी होती. अशा प्रकारे कोणी प्रवासाला निघाला आणि जर वाटेत कोणी सोबती भेटला तर स्वाभाविकच त्याच्याबरोबर एकमेकांच्या सोबतीने प्रवास केला जायचा. कारण एका गावाहून दुसऱ्या गावी जाताना वाटेत ओसाड प्रदेश किंवा जंगल लागत असे. माऊली म्हणतात, असा भेटलेला सोबती वरवर सभ्य दिसत असतो आणि म्हणून तो प्रवासी त्याची सोबत स्वीकारतो. परंतु दुर्दैवाने तो जर चोर असेल तर तो गावाची सीमा ओलांडीपर्यंतच सभ्य असतो. गाव ओलांडून ओसाड प्रदेश किंवा जंगल सुरू झाले की तेथे कोणी नाही असे पाहून तो हत्यार बाहेर काढतो, मारण्याचा धाक दाखवतो किंवा ठार मारतो आणि त्या प्रवाशाला लुटतो. तसेच नव्हे त्याहीपेक्षा आपले मन भयावह आहे. ते त्याला पाहिजे असलेली एक वस्तू दिली की त्याचा आपल्या अंतःकरणात जन्म होऊन शिरकाव होतो. पुढे प्रत्येक खरेदीचे वेळी किंवा अन्य ठिकाणी काही वस्तू दिसली की ते त्या वस्तूच्या उपभोगासाठी इच्छा व्यक्त करते आणि ती त्याची इच्छा पूर्ण होईपर्यंत ते आतून त्या उपभोगासाठी सतत टोचणी देत राहते. अशा अनेक इच्छा त्याला प्रतिदिनी होत असतात. त्या सर्व उपभोगणे शक्य नसते. यामुळे अशा अतृप्त इच्छांचे भले मोठे गाठोडे मनामध्ये साचते. यालाच संचित असे म्हणतात. मन अंतःकरणामध्ये अंशात्म्या सान्निध्य वास्तव्य करते आणि देह मृत होताना त्या अतृप्त इच्छांच्या गाठोड्यासह अंशात्म्याला लटकते. यामुळे अंशात्मा मुक्त होऊ शकत नाही. या संचिताचे उपभोग घेऊन ते संपवण्यासाठी त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. असे अनेक जन्म सुरू राहते. चोर असलेला सहप्रवासी एकदाच ठार मारतो किंवा विष घेतले की ते एकदाच प्राण घेते. परंतु मनामधील संचितरूपी सहप्रवासी किंवा संचितरूपी विष प्रत्येक जन्मी अर्धवट मारत राहते आणि त्यामुळे सतत जन्ममरण
असे अमुक्त राहून चक्र सुरू होते. ओवी क्रमांक 212. बापा विषाची मधुरता झणे आवडी उपजे चित्ता, परी तो परिणामो विचारिता प्राणू हरी. ओवी क्रमांक 213. देखई इंद्रियी कामू असे, तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनू आमिषे भुलविजे गा. ओवी क्रमांक 214. परी तया माझी गळू आहे, जो प्राणाते घेऊनी जाये, तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे. ओवी क्रमांक 215. तैसे अभिलाषे येणे कीजेल, विषयांची आशा धरी जेल, तरी वरपडा होई जेल क्रोधानळा. बा मानवा, विष मधुर आहे, गुणकारी आहे, परंतु ते औषधामध्ये वैद्यकशास्त्रानुसार त्या प्रमाणात मिसळून रोग बरा होण्यासाठी तेवढ्यापुरतेच घेतले तरच, परंतु ते गुणकारी आहे म्हणून त्याची आवड निर्माण होऊन आपल्या मर्जीने पाहिजे तितके प्राशन केले तर तेच विष आपला प्राण घेते. असे पहा, गळाला लावलेले खाद्याचे आमिष माशाला भुरळ घालते, त्याप्रमाणे इंद्रियांची कामवासना सुखाची खोटी आशा दाखवते, परंतु त्या आमिषाखाली प्राण घेणारा गळ झाकला गेला आहे हे त्या माशाला समजत नाही. तसे जो भौतिक वस्तुजगताच्या उपभोगांची लालसा धरतो त्याला क्रोधरूपी अग्निकुंडामध्ये पडावे लागेल. देह जीवित राहण्यासाठी भौतिक वस्तुजगताचा उपभोग घेणे अत्यावश्यक अपरिहार्य आहे आणि याप्रमाणे अत्यावश्यक अपरिहार्य इतकाच जर भौतिक वस्तुजगताचा उपभोग घेतला तर आपला देह सुदृढ, सशक्त आणि निरोगी राहतो. अनावश्यक उपभोग टाळल्यामुळे आपले संचित तयार होत नाही. आपण सदानंदात जीवन जगतो आणि देह त्याग होताना आपण सहज मुक्त होतो. येथे एक गोष्ट प्रकर्षाने अधोरेखित करून जाणून घ्यावी. जर आपण अत्यावश्यक इतकेच भौतिक उपभोग घेऊन जगलो तर कोणतीही साधना, उपासना न करता आपण पूर्ण नैसर्गिकपणे सहजावस्थेत देहत्याग करून मुक्त होतो. परंतु असे होत नाही. आपण एखादी गोष्ट प्रथम देह जीवित राहण्यासाठी आणि मग देहादी इंद्रियांना ती गोष्ट आवडली म्हणून मनमुराद उपभोगतो. अशा प्रकारे उपभोगून झाल्यावर त्याच क्षणी आपले मन म्हणते, वा क्या बात है, बहुत मजा आया, मग आता परत कधी? येथेच आपण आनंदमय जीवनाऐवजी सुख दुःखमय आयुष्य जगू लागतो. आणि नेमके याच ठिकाणी, याच वेळी माऊली आपल्याला इशारा देत आहेत. माशाला ते खाद्य दिसते, परंतु त्यामागे झाकला गेलेला गळ दिसत नाही, म्हणून तो ते खाद्य खाताना प्राण गमावून बसतो. याचप्रमाणे आपल्याला त्या वस्तूचा उपभोग दिसतो, परंतु तो उपभोग देहाला आवश्यक नाही तर अनावश्यक आहे हे त्यावेळी त्या उपभोगाच्या कैफ चढलेल्या अवस्थेत, उपभोगांच्या धुंदीने बेभान झालेल्या अवस्थेत लक्षात येत नाही. यामुळे मन खुश होते. आपल्याला वाटते आपणच खुश झालो आहोत, परंतु या अशा अनावश्यक उपभोगांमुळे संचित तयार होते आणि आपले जन्म मरण असे फेरे सुरू होतात. मन कायम अस्वस्थच असते, कारण एकतर मन महाचंचल असते आणि दुसरे म्हणजे कोणताही भौतिक उपभोग मनासाठी त्यावेळेपुरते तात्पुरते समाधान देणारे असते. यामुळे काही ना काहीतरी अतृप्त उपभोग सतत निर्माण होतच राहतात, संचित निर्माण होतच असते. यामुळे मन सतत अतृप्त राहून राहून ते आपल्याला मनोरुग्ण करते. आपल्या लक्षातही हे लवकर येत नाही. जेव्हा खूपच त्रास होऊ लागतो तेव्हा आपल्याला मानसिक आजार झाल्याचे समजते. या सर्वांचा परिणाम म्हणजे पुनर्जन्म घेण्यासाठी देह त्याग केला जातो. हे सद्गुरू भेटून आपण आध्यात्मिक जीवन जगू लागेपर्यंत सुरूच राहते. हरिओम.